सध्या सुरू असलेला विधानसभेचा प्रचार हा 17 नोव्हेंबरला शिगेला पोहोचणार आहे। कारण 17 नोव्हेंबरला मुंबईत ठाकरे बंधूंच्या तोफा धडाडणार आहे। मुंबईतील शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची सभा होणार आहे, तर बीकेसीत उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडणार आहे। बातम्या आपण पाहतोय, मुंबईमधून 17 नोव्हेंबरला मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या तोफा धडाडणार आहेत। छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडेल, तर बीकेसी मध्ये उद्धव ठाकरे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत त्यांची सभा पार पडणार आहे। आपले प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। चेतन, खरं तर सध्या विधानसभेच्या निवडणुकांची प्रचाराची रंगत पाहायला मिळते, मात्र हीच रंगत मुंबईमध्ये 17 तारखेला शिगेला पोहोचलेली पाहायला मिळेल, कारण ठाकरे बंधूंची एकाच दिवशी सभा पार पडणार आहे। काय अधिकचा तपशील? विक्रांत, सर्वात महत्वाचं म्हणजे 17 नोव्हेंबर हा रविवार आहे आणि हा शेवटचा रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे प्रचार सभेसाठी। त्यामुळे 17 तारखेला खरं तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कोणत्या पक्षाचा सभा, कोणत्या पक्षाचे नेते हे बोलणार आहेत। त्यातच दादर शिवाजी पार्क आपण पाहिलं असेल, यापूर्वी देखील मोठमोठ्या निवडणुकींमध्ये शेवटच्या तारखेला मैदान बुक करण्यापासूनच खरं तर दमछक असते। यावेळी मात्र मनसेने या सगळ्यांच्या आधी आपला नंबर लावलेला आहे। 17 नोव्हेंबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा आहे, ती सभा होणार आहे दादर छत्रपती शिवाजी पार्क मैदानात। तर ठाकरेंच्या शिवसेनेची सभा ही बीकेसी मधील मैदानात होणार आहे। मात्र आपण पाहिलं असेल तर काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेकडून एक पत्र देण्यात आलं होतं आणि त्या पत्रात असा उल्लेख करण्यात आला होता, 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन असतो आणि या स्मृती दिनानिमित्त शिवाजी पार्कवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक हे शिवतीर्थावर दर्शन घेण्यासाठी येतात, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी आठवण म्हणून येतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिकडे गर्दी होऊ शकते। आणि अगदी खरं चेतन, बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असल्या कारणाने त्या दिवशी गर्दी सुद्धा होऊ शकते। मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सुद्धा सगळेच पक्ष हे मैदानात आहेत आणि त्याच अनुषंगाने ठाकरे बंधूंच्या सभा सुद्धा पार पडतायत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।